भेटन चालू करतील ते प्रयत्न करतील. लागला नाही ना ते महत्वाचं आहे. चल चला तुमचे पैसे त्यांना मग काय करावं माझा जगायचा कसा प्रश्न पडला होता मला. तिचे फोन कुठे घरी आहे आता 2 तोळे म्हणजे किती झाले? कष्टाचा पैसा हरामाचा नाही ना. 2 तोळे तेच ना. 3 लाखात झालं ना. जे आरामाचा का त्याला काही नाही वाटत. जाऊ दे नका रडू, सापडेल ते. आले पोलीस आले शोधतील. पोलिसांनी पण सर काळजी घेतली पाहिजे. एकदा सिक्युरिटी गार्ड त्यांनी बसवली पाहिजे. आज त्यांच्या अंतर्गत नाही सर्व. आज जरी घरात येऊन जर चोऱ्या करून जात आहे तर राहिलेलं काय? सिक्युरिटी म्हणून काहीच नाही आज घरासमोर माणसानं आज सोनं गेलं दिवसात जीव पण धोक्यात आहे ना. आहे का काय आहे आपल्याला सांगा आम्हाला. कर्मचाऱ्यांना नुसतं कामं करता बस, काही घेणं देणं नाही. कर्मचारी म्हणून सिक्युरिटीच नाही कोणाची. दोस्तांना काही घेणं देणं नाही कर्मचाऱ्यांचं. कामं करा आणि मरा. वासमेन गिसमेन काही आहे काही काहीच नाही. इथं कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त बाहेरच्या लोकांना इंटरेस्ट असं पाहिजे. इथं समोर होऊन गाडी उभी राहते, विचार करतात की गंमत आहे ना. घरासमोर सांगा बरं तुम्ही. घरासमोर चला बा बाहेर आहे ते पण नाही ना. मला सांगा काय घडलं विशेष. माझ्या संस्थांच्या कर्मचारी माझ्या सासूबाई यशोदा ठाकरे, मी प्रियंका ठाकरे, आज त्या डोळ्यांचं चेकअपसाठी 200 रूमला हॉस्पिटलला गेल्या. पण मग तिकडून येत असताना संस्थांच्या एरियात आम्ही राहत असताना सिक्युरिटी गार्डच्या एरियात असताना जर चोरी करताय म्हणजे घरासमोर येऊन जर त्या बाईच्या गळ्यातली चेन चोरली जाते तर आज जीव सुरक्षित आहे का त्यांचा? सोनं गेलं ठीक आहे, पण मग आज जर जीव गेला असतं तर याला कोण जबाबदार आहे? याच्याविषयी काही तक्रार केली पाहिजे ना. नेहमीच इथं असे चेन स्नॅचिंगच्या घटना घडतात. पक्कांचे देखील मोठ्या प्रमाणावर हा, त्याच्यावर खरंच मोठा काहीतरी कानूनने तरी काहीतरी हातात घेतलं पाहिजे. काय वाटतं सुरक्षित वाटतं काय? याच्यात अजिबात सुरक्षित नाही. आज ते आहे, आज मी पण जॉबला जाते, आज माझा तरी जीव सुरक्षित आहे का? मी कुठल्या अँगलने माझ्या मुलाला गल्लीत सोडू शकते? आज बाहेर रोडावर पण नाही, गल्लीत झालेले आहे. माझं पण लहान मुलगा त्यात, तो सुरक्षित आहे का? आज सोनं गेलं दिवसात जीव जाईल. ज्यांनी ती शिर्डीमध्ये जे महिला सुरक्षित होते नाही सुरक्षित. आज गळा म्हणजे त्या होतच ना, मानेलाच हे होते ना ते. आज सोनं गेलं जीव गेला असता. ज्यांनी ती चेन स्नॅचिंग केलंय त्यांनी काय तोंडाला बांधलेलं? नाही, नॉर्मल म्हणजे नॉर्मल एरिया होता तर त्यांच्या घरी जात होत्या. म्हणजे अजिबात कुठल्या गोष्टीचं त्यांना इंटेन्शन नव्हतं की इथं काही होईल काहीच नव्हतं. त्यांच्या जात होते. म्हणजे अशा एरियात जर होऊ शकते तर मग प्रायव्हसी कुठे?